नमस्कार. ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. घरामध्ये एखादी छोटी मोठी पार्टी असो किंवा तुम्हाला मंचुरियन खायची इच्छा झाली असेल तर आता तुम्हाला चायनीज सेंटरला किंवा हॉटेलमध्ये जाण्याची गरज लागणार नाही, कारण आज मी तुम्हाला अतिशय कुरकुरीत अशा कोबी मंचुरियनची रेसिपी दाखवणार आहे. अगदी झटपट हे कोबी मंचुरियन बनवून तयार होतात. घरामध्ये असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये हे मस्त असे कुरकुरीत कोबीचे मंचुरियन आपण बनवून तयार करू शकतो. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर याला पर्यायी म्हणून घरातच उपलब्ध असलेलं एक सिक्रेट साहित्य वापरून हे मस्त असे कुरकुरीत मंचुरियन कसे बनवायचे हे देखील पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मस्त असे कुरकुरीत कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर हा 500 ग्रॅम कोबी आहे. आता याला आपल्याला कट करून घ्यायचंय. तर कोबीला कट करून जवळपास 300 ते 350 ग्रॅम कोबी मी वापरात घेतलेला आहे आणि जो शिल्लक राहिलेला आहे तो आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. तर या कोबीला मी अगोदरच चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला कोबी किसून घ्यायचा आहे, तर त्यासाठी इथे मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीचे हे जे मोठे छिद्र आहेत त्यानेच आपल्याला कोबी किसून घ्यायचं आहे. लहान छिद्रावरती जर का तुम्ही कोबी किसून घेतला तर तुमचे मंचुरियन थोडेसे चिवट होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही मोठ्या छिद्रानेच कोबीला किसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर किसणी नसेल तर याऐवजी तुम्ही चाकूने याला अगदी बारीक असं चिरून घेतलं, कट करून घेतलं तरी देखील चालेल. तर हे बघा, कोबी असा मोठ्या छिद्राने किसून घेतल्यामुळे थोडासा असा जाडसर किसला जातो. तर असाच कोबी आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी हवा आहे. आता शिल्लक राहिलेला कोबी आपण अशाच पद्धतीने किसून घेऊ. आणि इथे हा सगळा कोबी मी छान असा किसून घेतलेला आहे. आता हा किसलेला कोबी आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी एक वाटी घेतलीये. वाटीने आपण हा कोबीचा जो किस आहे तो मोजून घेणार आहोत. कोबीचा किस मोजून घेतल्यामुळे आपलं कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण चुकत नाही, म्हणून मी हा कोबी मोजून घेत आहे. तर बघा, एक वाटी हा कोबीचा किस घेतलाय. त्यानंतर ही दुसरी वाटी देखील मी कोबीचा किस मोजून घेते. जर का तुम्हाला पिठांचा अंदाज असेल तर हा कोबीचा किस मोजून नाही घेतला तरी देखील चालेल, पण जर तुम्हाला पिठांचं अचूक प्रमाण हवं असेल तर अशा रीतीने कोबीचा किस मोजून घ्यायचा. तर 3 वाट्या कोबीचा किस हा भरलेला आहे. तर किसून घेतलेला सगळा कोबीचा किस मी एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. चायनीज पदार्थांमध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्त घातली की ते चवीला आणखीन छान लागतात. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा काळी मिरी पावडर. यानंतर इथे मी घेतलेली आहे 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर. याऐवजी तुम्ही घरगुती लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल. यानंतर आपण यामध्ये घालतोय चवीपुरतं मीठ. चायनीज सेंटर मध्ये मिळणारे कोबीचे मंचुरियन थोडेसे लालसर रंगाचे असतात, त्यामुळे मी इथे घेतलेला आहे थोडासा खाण्याचा रंग. पाव चमचा इथे मी खाण्याचा रंग घेतलेला आहे. तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी देखील चालेल. आता हे सगळे मसाले आणि मीठ आपल्याला या कोबीमध्ये छान असं मिक्स करून याला चांगलं चोळून घ्यायचंय. मुळातच कोबीमध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे आपण जसजसे हे मसाले या कोबीला चोळून घेऊ तसं कोबी मधलं पाणी रिलीज होत जातं आणि या कोबीला जे पाणी सुटलेलं आहे या पाण्यामध्येच आपल्याला मंचुरियन साठीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये वरून जास्तीचं पाणी घालण्याची गरज लागत नाही. आपण घातलेले मसाले आणि मीठ कोबीच्या किसला छान असं चोळून घेतल्यामुळे कोबी थोडासा ओलसर झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर. तर ज्या वाटीने मोजून आपण कोबीचा किस घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर आता तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर मग काय करायचं, तर घरामध्ये असलेले कांदे पोह्याचे जे पोहे असतात ते घेऊन मिक्सरवर फिरवून घ्यायचे आणि पोह्यांची बारीक पावडर तयार करायची. आणि ही जी पोह्यांची पावडर आहे ती अर्धी वाटी पोह्यांची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर हे बघा, कॉर्नफ्लॉवर घालून ते मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी मैदा. तर ज्या वाटीने मोजून मी कॉर्नफ्लॉवर आणि कोबीचा किस घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता तुम्हाला जर का मैदा वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलं
तरी देखील चालेल। तर आपण थोडा थोडा मैदा यामध्ये मिक्स करणार आहोत, सगळा मैदा आपल्याला एकाच वेळेला यामध्ये घालायचा नाही। जसं आपण या मिश्रणामध्ये मैदा घालून ते मिक्स करत जाऊ तसं कोबी मधलं पाणी रिलीज होत जातं आणि हे मिश्रण ओलसर होतं। त्यामुळे थोडासा अंदाज घेऊनच आपण यामध्ये मैदा मिक्स करत राहायचा आहे। यामध्ये आपल्याला वरून जास्तीचं पाणी वापरायचं नाही। तर थोडा थोडा मैदा या पिठामध्ये घालत मी मंचुरियन साठीचं हे पीठ भिजवून तयार करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला या स्टेजला हे पीठ थोडंसं ओलसर वाटत असेल तर यामध्ये आणखी 2 ते 3 चमचे मैदा तुम्ही ऍड करू शकता। तर आपण भजी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ तयार करून घेतो अगदी तसंच पीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता याचे आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे, त्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आणि आता गॅस मध्यम ठेवायचा आणि इथे बघा व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला मंचुरियन तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत। मध्यम आकाराचे भज्याप्रमाणे गोळे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। मंचुरियन तळत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर मंचुरियन वरवर तळले जातात, आतमध्ये मात्र तसेच ते कच्चे राहतात आणि जर का गॅस बारीक असेल तर मंचुरियन तेल पिण्याची देखील शक्यता असते। तर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरच आपल्याला हे मंचुरियन छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता मंचुरियन तेलामध्ये घातल्यानंतर एखाद मिनिटभराने ते झाराला किंवा चमचाला थोडेसे कडक जाणू लागले की त्याला असं हलवून घ्यायचंय, म्हणजे मग मंचुरियन सगळ्या बाजूनी छान एकसारखे असे तळले जातील, मस्त असे कुरकुरीत होतील। तर जवळपास 5 ते 6 मिनिट मध्यम गॅसवरतीच आपल्याला मंचुरियन छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि मस्त असा लालसर रंग येईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मंचुरियन तळत असताना ते अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, जर का ते कच्चे राहिले तर खाताना अगदी चिकट लागू शकतात। त्यामुळे मंचुरियन मस्त असे कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे मग ते खायला देखील खूप छान लागतात आणि खूप जास्त वेळ ते तसेच कुरकुरीत देखील राहतात। तर हे बघा मध्यम गॅसवरती मंचुरियन मस्त असे कुरकुरीत होईस तोपर्यंत लालसर रंगावरती तळून झालेले आहेत। याला आपण एका दुसऱ्या डिश मध्ये काढून घेऊ आणि सारख्याच पद्धतीने आपण मंचुरियनची दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत। हे कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी इथे आपण सोया सॉस किंवा इतर कोणत्याही प्रकारचा सॉस वापरलेला नाहीये, फक्त आलं लसूणच्या फ्लेवरमुळेच हे मंचुरियन जे आहेत ते चवीला अगदी चविष्ट चायनीज सेंटर सारखेच बनून तयार होतात। अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून आज आपण हे मस्त असे कोबीचे कुरकुरीत मंचुरियन बनवलेले आहेत। तर हे बघा मंचुरियनची इथे मी दुसरी बॅच देखील मस्त अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत लालसर रंगावरती तळून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने इथे आपले सगळे मंचुरियन तळून तयार झालेले आहेत। अगदी बघता क्षणी कोणालाही खावेसे वाटतील इतके हे कोबीचे मंचुरियन जबरदस्त झालेले आहेत। चायनीज सेंटरला किंवा हॉटेलमध्ये खूप जास्त महागडे मिळणारे हे कोबीचे मंचुरियन आज आपण घरच्या घरी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमी खर्चात बनवून तयार केलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता हे किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत। चवीला म्हणाल तर अगदी चायनीज सेंटर मध्ये किंवा हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने किंवा ज्या चवीचे आपल्याला मंचुरियन खायला मिळतात अगदी तसेच हे देखील कोबीचे मंचुरियन बनून तयार होतात। घरामध्ये लहान मुलं कोबी खायला मागत नसतील किंवा कोणाला कोबीची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही हे अशा पद्धतीचे अगदी झटपट तयार होणारे मस्त असे कुरकुरीत गरमागरम कोबीचे मंचुरियन तुम्ही नक्कीच बनवून त्यांना खायला घालू शकता। नक्कीच सगळेजण आवडीने खातील आणि तुम्हाला असे हे कुरकुरीत मस्त खमंग कोबीचे मंचुरियन खाण्यासाठी नक्कीच चायनीज सेंटरला किंवा हॉटेलमध्ये जाण्याची गरज लागणार नाही। तर असे हे गरमागरम कुरकुरीत कोबीचे मंचुरियन तुम्ही देखील नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।